ए आवाज जास्त येतोय इथं, सगळा रेकॉर्ड होतोय बरं का. मी बघणार आहे त्या फोटो मध्ये कोण बोलतंय त्यांना मग नंतर बघणार आहे. बहिणीला गरीब घरात दिलेलं होतं आणि भाऊ खूप श्रीमंत होता आणि दोघांचेही आई वडील वारलेले होते. भाऊ आणि बहिणीची भांगड झालेली होती 7 वर्षापूर्वी आणि भावाच्या मुलगीचं लग्न होतं आणि बहिणीच्या शेजारच्या मैत्रीण होती भावाची. मैत्रिणीला भावाच्या मुलगीची लग्नाची पत्रिका आली. मैत्रिणीला वाटलं की आमचं 7 वर्षापूर्वी भांगड झालेलं आहे, यांना गोड करावे लागेल. मैत्रिणीनं आपल्या पतीचं पत्रिकावरचं नाव फोडून बहिणीच्या पतीचं नाव लिहिलं. चला भजन करा. मी कोरडा आणि बहिणीच्या घरी गेली. बोलाली की कागद तू कुठे गेलेली होती? तुझा भाऊ आलेला होता आणि पत्रिका देऊन गेलेला हे बघ आणि बोललेला की आपल्या मुलांना बी घेऊन ये लग्नाला. बहिणी उत्साहाने जात खुशीचे हसत होते. जात आपल्या नवऱ्याकडे गेली. नवऱ्याला म्हणाली का हो हे बघा की आपल्या भावाची मुलगीचं लग्न आहे आणि पत्रिका भावानं दिलेली आहे. तर तुम्ही भजन करा. नवरा बोलाला बहिणीचा की तू जा, मी नाही येणार. दळाले ते सकाळी 8 वाजता दळाले आपल्या मुलांना घेऊन. 12 वाजले, उपाशी तापाशी झाले होते. 12 वाजले. मुलं म्हणाले का ग आई आपल्या मामाचं गाव अगो आनंदी आता येईल जवळ आहे. गेली आहे. गाव आलं ते रिक्षा म्हणून उतरले. गावात पायी लग्नाजवळ मंडपाजवळ जाऊ लागले. पायी मंडपाजवळ जाऊन मंडपात घुसले की आपल्या देराणी बाईने देखलं की आपली भावाची बहीण आलेली आहे. देराणी बाईने देखलं आणि ती पळत गेली साडी घेऊन. कारण बहीण खूप गरीब होती. बहिणीजवळ पैसे नव्हते नवी साडी घ्यायला. ती मळकट साडी घेऊन आपल्या मुलांना घेऊन गेलेली होती. साडी घेऊन गेली. सरात पाया पडल्या. बोलली की तुम्ही बिना पत्रिकाचे येऊन लागला. तुम्ही खूप चांगल्या बहीण आहेत आमच्या नवऱ्याच्या. बोलाली आणि साडी दिली. तशीच भावानं पाहिलं. नवरदेवकडे पाहुणे म्हणाले की आई बाई कोण आहे? भाऊ बोलाला की आई बाई शेजारची भिकारी बाई आहे. तिला मी धाडतो पटत तुम्ही थांबा. आला भाऊ. बोलाला का ग बिना पत्रिकाची का आली? मुला वडत तो बाजूला गायचा गोठा होता. त्या गोट्यात कोंडून दिलं. लग्न लागलं. मुलांना भूका लागेल होते. मुलांना ज्वारीचा चारा पडलेला होता. तो ऊस समजून खाऊन घेतला. लग्न लागला. भाऊ आला की बोलाला भाऊ आणि देराणी आली. देराणी बोलली की जेवण करून घ्या. बहीण बोलाली आता मी येणार नाही. नंतर आता येणार नाही. मी तुमच्या घरी येणार नाही. बहीण उपाशी तापाशी चालली गेली घरी. गरीबी का गरीबी राहत नाही. श्रीमंत का निश्चय राहत नाही. बहिणीने मुलांना शिकवलं. मोठे अधिकारी बनवले. तर तुम्ही भजन करा. मी भाऊ आला. भाऊ घरी पोहून गेलेला. भाऊ आला रडत बोलला की बहीण उद्या रक्षाबंधन आहे. तू मला राखी
टाळकी वाजायला यायचो, तुझ्या जेवणी करून जातो. सकाळ झाली, आपल्या मुलांनाही घेऊन गेली. गाड्या होत्या माग, गाड्या होत्या, घेऊन गेली आणि तेवढं भजीत करा. जेवण खाऊन त्याला राखी बिखी बांधली आणि भावाला बोलवलं की रिकामा ताट घेऊन दे. बहिणीनं आपल्या गळ्यावरचं सरळ सोनं काढून ताटात टाकलं. भाऊ बोलायला, तू असं का करतीस ग? ती बोलाली की तुला आठवण आहे काही 25 वर्षापूर्वी तुला मला हाकलून दिलं होतं लग्नात म्हणून. मी बहीण म्हणून नाही आलेली आहे, मी जिल्हा अधिकारीची माय म्हणून आलेली आहे. मी जाता जाता हे सांगून टाकतो, कोण किती श्रीमंत असो पण माणुसकी पाहिजे. आणि माझ्याजून काही बोलून गेलेलं असेल तुझा शब्द की मला माफ करा.